2 फेब्रुवारीला उल्हासनगरमध्ये भर पोलीस चौकीत गोळीबार झाला आणि महाराष्ट्र चांगलाच हादरला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तब्बल 6 गोळ्या झाडल्या. पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हा सगळा राडा झाला. यावेळी महेश गायकवाड यांना 4 गोळ्या लागल्या. पण महेश गायकवाडांसोबत गणपत गायकवाडांनी आणखी एकावर हल्ला केला, ते म्हणजे राहुल पाटील. या हल्ल्यात राहुल पाटील यांना देखील 2 गोळ्या लागल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. आता महेश आणि गणपत गायकवाड यांची दुश्मनी आपण समजू शकतो, पण गायकवाडांनी राहुल पाटलांवर गोळ्या का झाडल्या? राहुल पाटील नेमके आहेत कोण, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. राहुल पाटील हे बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. आडिवली डोकली गावचे सुपुत्र असलेले राहुल पाटील यांचे संपूर्ण कुटुंबच हे शर्यत प्रेमी आहेत. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या मथुर बैलाचे ते मालक. मथुरमुळेच बिंजोड किंग असा किताब त्यांना मिळाला आणि ते चर्चेत आले. त्याचप्रमाणे पंढरीनाथ फडके यांच्यासोबतच्या वादामुळे सुद्धा राहुल पाटील चर्चेत आले होते. राहुल पाटील हे महेश गायकवाड यांचे कट्टर समर्थक. राहुल पाटील हे निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते. तशी त्यांची तयारीही चालू होती. गणपत गायकवाड यांच्यासोबत वाद झाला तेव्हाही राहुल पाटील हे महेश गायकवाड यांच्या सोबतच होते. यामुळेच ते गणपत गायकवाडांच्या रडारवर आले. आता या दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि या राड्यामुळे उल्हासनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.